नमस्कार. मी पुन्हा आपल्या समोर उपस्थित आहे यमज ईशान. आज आपण दी म्युनिसिपल कोऑपरेटिव्ह बँक मुंबई या निवडणुकीबाबत मुलाखत घेणार आहोत. त्याप्रमाणे आपण काल बघितलं की मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग सहकारी बँक या बँकेचा पंचवार्षिक निवडणूक होत असतात. त्याचबरोबर दी म्युनिसिपल कोऑपरेटिव्ह बँक मुंबई याचीसुद्धा पंचवार्षिक निवडणूक या येत्या 17 फेब्रुवारीला होणार आहे. या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने अनेक पॅनल उभे आहेत. त्या पॅनलमधून अनेक कर्मचारी जे बँकेचे सभासद आहेत ते उमेदवार म्हणून उभे आहेत. आज आपल्यासोबत आहे सम्राट पॅनलमधून श्री आगरे ज्ञानेश्वर प्रभू. सर, आपले आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे. थोडक्यात सर आपला परिचय आणि आपल्या पॅनलबाबत आमच्या सभासदांना परिचय द्यावा. नमस्कार सर, माझं नाव ज्ञानेश्वर प्रभू आगरे आणि ए विभागात मी शिक्षक आहेत. तर सर्वप्रथम खूप खूप आभार आपले की आपण या ठिकाणी मला बोलवलं आणि आपला प्रश्न विचारलात. तर सुरुवातीला सांगू इच्छितो की या निवडणुकीमध्ये जवळपास 13 पॅनल आहेत. त्यापैकी आमच्या पॅनलचं नाव आहे जे सम्राट पॅनल. आणि सम्राट पॅनल म्हणून आम्ही या ठिकाणी पूर्ण कामगारांच्या समोर येत आहेत की आपले ज्या कामगारांच्या बँकेशी संबंधित ज्या समस्या आहेत ते सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहेत. आणि यातून आम्ही एक सांगू इच्छितो की सर्वसाधारण जे कामगार असेल किंवा सभासद असेल ते आपल्या समस्येसाठी तत्पर आहेत आणि सेवेसाठी आम्ही या निवडणुकीमध्ये उतरलो आहोत. तर या निवडणुकीमध्ये एकूण किती पॅनल उभे आहेत? या निवडणुकीमध्ये साधारण 13 पॅनल उभे आहेत. त्यापैकी आमचं एक सम्राट पॅनल आणि आमच्या पॅनलची निशाणे आम्ही घेतले आहेत कांदा. आणि या पॅनलमध्ये उमेदवार किती असतील? बघा, आपल्या या बँकेसाठी 19 उमेदवार हे 19 संचालक मंडळाचं हे निवडणूक आहेत. 19 संचालक मंडळामधून आमच्या याच्यामधून फक्त आम्ही 6 उमेदवार आहेत. 6 उमेदवारापैकी आमच्या ज्या पॅनलचे जे प्रमुख आहेत श्री अंकुश माप्रळकर हे कनिष्ठ अवेक्षक आहे एन विभागामध्ये आणि त्यांनी हे पुढाकार घेऊन आम्हाला एकत्र आणले आहेत. त्यापैकी आमचे माप्रळकर साहेब आहेत, त्याच्यानंतर घाटविसाई राहुल दादू हे कामगार आहेत, त्याच्यानंतर साळवे अनिल दामोदर हे भांडार मुकदम आहे एन विभागामध्ये, त्याच्यानंतर सोरटे दयानंद विलास हे सुद्धा मुकदम आहे घनकचरा विभागामध्ये एन विभागात. आणि त्याच्यानंतर आम्ही PCO कामगार विंचू अमोल महादेव हे आमचे एक उमेदवार आहेत PCOमधून. सर, आता तुम्ही बोललात की 13 पॅनल आहात, त्याचबरोबर 206 जवळपास उमेदवार आहेत. तर या सगळ्यांमधून आपली काय विशेषता आहे? सर, तुम्ही जर निवडून आलात, जर सभासदांनी तुम्हाला निवडून दिलं तर तुमची काय विशेषता आहे? तुमचे मुद्दे काय काय, तुम्ही लोकांना काय काय सवलत देणार आहेत, त्यांचे काय काय काम करणार आहेत? नक्की साहेब, 2008 नंतर आपण बघतोय की जेव्हा अंशदायी पेन्शन योजना लागू केली त्यानंतर कर्मचाऱ्यामध्ये खूप रोष होता आणि असं वाटत होतं बँकेनेसुद्धा जेव्हा सरकारने भेदभाव केला ह्या बँकेनेसुद्धा कर्मचाऱ्यामध्ये भेदभाव केला, जुने कर्मचारी नवीन कर्मचारी. तर मी सुद्धा DC1 या पेन्शन योजनेअंतर्गत आहेत. तर यांच्यासाठी जामीनदार हा लागतो आणि जामीनदार मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात, कारण की आपल्याकडं जामीनदार सहजासहजी होत नाही. शिक्षण विभागामध्ये एवढी समस्या दिसून येत नाही, पण बाकी जे कामगार विभाग दुसरे डिपार्टमेंट आहेत, घनकचरा विभाग आहेत, त्या ठिकाणी अक्षरशः आपल्याला जामीनदार शोधावा लागतो. आणि ही जामीनदार पद्धत आम्ही बंद करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत की त्यासाठी आपल्याला विमा संरक्षण घेता येईल का, त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्याच्यानंतर आम्ही कर्जावरील व्याजदर कमी करणार आहोत की आपली ही खूप मोठी सहकारी बँक आहेत, त्या ठिकाणी जसं शिक्षण विभाग सहकारी बँक ही 12.5% व्याजदर दिलेला आहेत, त्याच्यासुद्धा कमी केलेला होता. तिथं आम्ही तो कमी करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. त्याच्यानंतर शैक्षणिक कर्जाची मर्यादा आहे जी आणि गृहकर्जाची मर्यादा आहे ती वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. त्याच्यानंतर जे आपलं वैयक्तिक कर्ज घेतो त्यासाठी विमा संरक्षण देता येईल का, त्यासाठी प्रयत्न करणार आहोत. आणि दुसरा एक शेवटचा मुद्दा आहे की या ठिकाणी यांनी बँक खाती सक्तीची केली आहेत, पण तेवढ्या सुविधा या ठिकाणी द्यायला पाहिजेत. त्याच्यानंतर तुम्ही बँक खाती सक्तीची करा. बँक खाती सक्तीची न करता त्याच्यासाठी काही वेळ हे पाहिजेत आणि त्या रद्द करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. बँकेचा फायदा होत असेल ती गोष्ट चांगली आहेत, पण बँकेच्या एवढ्या ब्रँचेस नाही आहेत, लोकांना त्या ठिकाणी सुविधा मिळत नाहीत, त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न करणार आहोत. मी दर्शकांना सांगू इच्छितो की दी म्युनिसिपल कोऑपरेटिव्ह बँक या बँकेमध्ये एकूण 80,000पेक्षा जास्त सभासद आहे आणि हे सर्व सभासद आपल्या मुंबई महानगरपालिकेच्या विविध खात्यात काम करणारे कर्मचारी आहेत. कर्मचाऱ्यांची ही बँक आहे, अनेक सभासद असणारी बँक, सर्वात मोठी बँक. येत्या 17 फेब्रुवारीला ही इलेक्शन होणार आहे. सर शेवटी आमच्या दर्शकांना
कर्मचाऱ्यांना आपल्याकडून काय आव्हान असणार आहे? आम्ही एवढंच आवाहन करतो की आपण मागील बँकेचं जर इलेक्शन बघितलं, निवडणूक बघितलं, तर कर्मचारी हे मतदानासाठी येत नाहीत. मी पहिले हे सर्वांना आवाहन करेल की तुम्ही मतदानासाठी या, चांगला उमेदवार निवडा. मी असं म्हणणार नाही की तुम्ही आमच्या कांद्यावरच शिक्का मारा. मी सर्वांना एवढंच आवाहन करेल की तुम्ही मतदान प्रक्रियेमध्ये भाग घ्या. लोकशाही आणखी मजबूत झाली पाहिजे आणि सर्व मतदारांनी त्या ठिकाणी मतदान केले पाहिजे. जेव्हा सर्वजण मतदान करतील त्या ठिकाणी नक्कीच चांगले उमेदवार निवडून जातील आणि जेव्हा चांगले उमेदवार निवडून जातील तेव्हा बँक ही समृद्धीकडे जाईल. जाता जाता मी एवढंच आवाहन करेल की आमची निशाणी आहे कांदा, कोणत्याही कर्मचाऱ्याचा होणार नाही वांदा, असे आम्ही करतो वादा. निश्चितच आपण कांदा सोबत आणलेला आहे आणि आम्हाला आशा आहे की आमच्या कर्मचाऱ्यांचा कधीच वांदा होणार नाही आणि आम्ही अपेक्षा करतो की आमचे कर्मचारी सदैव सुखमध्ये राहील. तर येत्या 17 फेब्रुवारीला ही इलेक्शन होणार आहे. सकाळी 8 वाजेपासून तर सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान सुरू असणार आहे. मी हे क्लिअर करू इच्छितो की मेआर मीडिया कोणत्याही पक्षाचा किंवा पॅनलचा प्रचार नाही करत, तर आम्ही त्यांची आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे, त्यांचे मुद्दे तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे. निर्णय हा तुम्हाला घ्यायचा आहे, कारण की तुम्ही निर्णयकारक आहात की कोणत्या उमेदवाराला तुम्हाला निवडून द्यायचं आहे. तुमची आवाज, तुमचे मुद्दे, तुमची समस्या बँकेपर्यंत कोण चांगल्या प्रकारे पोहोचू शकतो, हा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. तर येत्या 17 फेब्रुवारीला भरघोस मते द्या. जो तुमचा निवडीचा उमेदवार आहे त्यांना भरभरून मते द्या आणि आपली आवाज बँकेत पोहोचवा. आपण सर आमच्या मीडियाला वेळ दिला त्याबद्दल आम्ही आमचे आभारी आहोत, तुमचे आभारी आहोत. तर बघत राहा मेआर मीडिया. मी कॅमेरामन मोहम्मद मुजाहिदसह मोहम्मद जिशान. मेआर मीडिया मुंबई. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.